हा विवाह होता ज्ञानेश देव आणि सुवर्णा कांगळे यांचा। खरं तर सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणेच यांचं देखील लग्न 18 डिसेंबरला ठरलं होतं। मात्र एका बाजूला लग्नाची तयारी सुरू असताना दुसरीकडे ज्ञानेशच्या वडिलांना हृदयविकारामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आपल्या मुलाचं लग्न आपल्या डोळ्यादेखत व्हावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती। दुसरीकडे त्यांची प्रकृतीही अत्यंत नाजूक झाली होती। त्यामुळे त्यांच्यासाठी आयसीयूमध्ये विवाह करण्याचा निर्णय ज्ञानेश आणि त्याच्या घरच्यांनी घेतला, तर सुवर्णाच्या कुटुंबियांनीही त्यांना साथ दिली। त्यामुळे अत्यंत थाटात होणारा हा सोहळा अगदी साधेपणाने अगदी काही मिनिटांतच दीनानाथ रुग्णालयातील आयसीयूमध्ये पार पडला। त्याच दिवशी आणि त्याच मुहूर्तावर आमचं लग्न थोडं वेगळं राहिलं, तर टेन्शनमध्ये होतो आणि खूप म्हणजे आणि हे पण माहिती होतं की नंतर त्यांचं काही म्हणजे सांगता येत नाही। तर म्हणजे थोडंसं डॉक्टरकडून ते एक होतं की उद्याचं काही माहीत नाही। त्यामुळे म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे, म्हणजे त्यांच्या समाधानाकरता का होईना, पण म्हणजे एक त्यांची इच्छा पूर्ण केल्याचं आपल्याला एक समाधान मिळणं महत्त्वाचं आहे। विवाहानंतर अगदी काही वेळातच ज्ञानेशचे वडील नंदकुमार देव यांची प्राणज्योत मालवली आणि देव कुटुंबियांवर दुःखाची लाट पसरली। मात्र यामध्येही वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान ज्ञानेशला वाटतं। आयसीयूमध्ये लग्न करण्याची परवानगी दिल्यानं रुग्णालयाचे देखील ते आभारी आहेत। आम्हाला खूप कठीण होता प्रसंग, पण ते आज आमच्यात आहेत। पाया पडता येणं दोघांसाठी म्हणजे माझ्यासाठी खूप इमोशनल गोष्ट होती ती त्यावेळेला। म्हणजे ती गोष्ट मी ह्या सगळ्यांमुळे मी शक्य करू शकलो। डॉक्टर, स्टाफ, मॅनेजमेंट, मला त्याचं एक आज एका डोळ्यात मला आसू असलं तर दुसरं एक समाधान आहे। आयसीयूमध्ये लग्न होणं ही अगदी दुर्मिळ गोष्ट। ते होत असताना आयसीयूचे नियम पाळणंही तितकंच महत्त्वपूर्ण ठरतं। मात्र देव कुटुंबियांची इच्छा आणि मुलाचं लग्न पाहण्याची नंदकुमार देव यांची इच्छाशक्ती यामुळे दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनानं या लग्नाला परवानगी दिली आणि कोणतेही नियम न मोडता हा विवाह पार पडला। आपले वडील आपल्यासमोर अस्तित्वात आहेत ह्या त्यांना खूप मोठा मानसिक आधार होता आणि त्या असतेच तोपर्यंतच आपला विवाह व्हावा, त्यांच्या पायाशी व्हावा आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावा ही त्यांची भावना खूपच मोठी होती आणि त्याला आम्ही आडकाठी करण्याचं काही कारणच नव्हतं। आयसीयू म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट, जिथे रुग्णाच्या तब्येतीची सर्वतोपरी काळजी घेण्यात येते। या ठिकाणी रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत असतात। त्यामुळे या ठिकाणी किंचितही दुर्लक्ष होऊ दिलं जात नाही। मात्र या ठिकाणी झालेल्या लग्नामुळे कुणालाही कसलाही त्रास झाला नाही। शिवाय नंदकुमार देव यांची शेवटची इच्छा देखील पूर्ण झाली। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।